तर उत्तप्पा बनवण्यासाठी मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्याला मी एक 4 ते 5 तास भिजत घातलं होतं आणि आता आपण याला ग्राइंड करणार आहोत. हे पहा असं आपण आणि ह्याला खूप बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. अशाच प्रकारे आपण सगळं जे आपलं आहे डाळ आणि तांदूळ ते सगळं बारीक करून घेणार आहोत. मी थोडंसंच फक्त पाणी त्यामध्ये ॲड केलं आहे, सोडा वगैरे काही घातलेला नाही आहे. आता आपण ह्याला असंच रात्रभर ठेवणार आहोत. हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची. जास्त पाणी ॲड नाही करायचं म्हणजे ते पीठ फुगेल. आता सकाळी आपण बघतो हे पहा अशा प्रकारे आपलं पीठ फुगलेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकून घेणार आहोत. तुम्हाला हवं ते तुम्ही व्हेजिटेबल्स टाकू शकता. मी याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता कट करून घालते आहे. हे खूप छोटं कट करायचं कारण मी हे वरून नाही टाकणार आहे. मी डायरेक्टली बॅटरमध्येच याला मिक्स करणार आहे. त्यानं खूप छान चव येते. हे पहा मी अशा प्रकारे याला ग्राइंड करून घेते आहे. एकदम फाईनली चॉप करून घ्यायचं आहे पहा. असं आपण आता याला मिक्स करून घेणार आहोत. सर्व व्हेजिटेबल्स आपण या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. सगळं असं मिक्स करायचं आहे आपल्याला. थोडंसं आपण पाणी ह्यामध्ये ॲड करणार आहोत. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जेवढं छान याला मिक्स करून घेणार आहोत तेवढंच आपले जे उत्तप्पा आहे ते पण तेवढं छान बनतील. उत्तप्पा हे तुम्ही टोमॅटो चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत वगैरे खाऊ शकता. खूप छान अशी टेस्ट येते. मी त्यामध्येच ॲड केलं आहे कारण सगळ्या भाज्यांची चव बॅटरमध्ये उतरते आणि त्यांनी छान चव येते उत्तप्पाला. हे पहा अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी वगैरे खूप इझी आणि लवकर बनणारी असं रेसिपी आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपल्याला हे बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे, नॉर्मल ठेवायची आहे. मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे बघा. छान तवा तापलेला आहे. मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता आपण हे उत्तप्पा बनवून घेणार आहोत. आपण अशा प्रकारे उत्तप्पा बनवून घेणार आहोत. हे पहा अशी छान अशी जाळी पण पडलेली आहे. एक साईडनी भाजलं आहे, आपण दुसऱ्या साईडनीही भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण बाकी पण बॅटरचे उत्तप्पा बनवून घेणार आहोत. तुम्ही वरतून पण टाकू शकता व्हेजिटेबल्स, पण मी त्यामध्येच मिक्स केलं आहे. तुम्ही बटर पण ॲड करू शकता, बटर पण टाकू शकता किंवा चीज पण टाकू शकता. तर अशाच प्रकारे आपला उत्तप्पा बनवून रेडी आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.